मित्रहो, लालबागच्या राजाने आता लालबाग सोडलंय। हा व्हिडिओ शूट करत असताना लालबागच्या राजाने लालबागची सीमा ओलांडली आहे आणि तो भायखळ्याच्या दिशेने म्हणजेच आपल्या गावाला जायला निघालेला आहे। लाडक्या लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी लाखो मुंबईकरांची गर्दी ही रस्त्यावर झालेली आहे। पण या गर्दीतून वाट काढत आपल्या गावाला चाललेला लालबागचा राजा हा खरंच आता त्याच्या कोट्यवधी भक्तांचा राहिलेला आहे का, की लालबागचा राजा आता अंबानींचा राजा होणार आहे आणि लालबागच्या राजानं आता लालबाग सोडलंय, त्याला अंबानींना धरायचंय आणि शिंदेंना सोडायचंय का, त्याने तसं केलंय का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी माझ्या मनात येत आहेत। याला कारण आहे की या गणेशोत्सवामध्ये घडलेल्या काही घटना आणि घडामोडी आणि त्याच संदर्भात केलेला एक वेगळा लालबागच्या राजाच्या निस्सीम भक्ताकडून झालेला हा एक छोटासा प्रयत्न आहे। त्यात जर काही चुकलं तर आपण मोठ्या मनानं माफ कराल अशी अपेक्षा करतो आणि या विवेचनाला सुरुवात करतो। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, हा साधारण 2005चा काळ असेल की त्या वेळेला लालबागच्या राजाला एका बांधकाम व्यावसायिकाने, ज्याचं नाव होतं स्वर्गीय सुनील माने, यांनी 5 किलोचा एक सोन्याचा हार अर्पण केला होता। आणि तो सोन्याचा हार अर्पण केल्यानंतर ही घटना ज्यावेळेला मला कळली त्यावेळेला मी एका वाहिनीमध्ये, सहारा समय नावाच्या वाहिनीमध्येचा मी प्रतिनिधी होतो आणि माझ्यातल्या माध्यमकर्मीला ती घटना बातमी या स्वरूपात मांडावीशी वाटली। मी ती मांडली आणि त्या संदर्भात बोलताना किंवा आपण जे काही दान अर्पण करतोय त्याबद्दल बोलताना सुनील माने हे काही कॅमेरा समोर आले नव्हते, पण त्यांनी सांगितलं होतं की माझी मनोकामना पूर्ण झालेली आहे आणि त्यामुळे मी लालबागचा राजा नवसाला माझ्या पावलेला आहे आणि त्यामुळे मी हे दान त्याला अर्पण करतोय। या सगळ्या गोष्टी घडल्या त्याला आता बरीच वर्ष झाली, पण लालबागच्या राजाच्या या मंडपातली आणि या दरबारातली गर्दी दिवसेंदिवस वाढते। हे सगळं होत असताना दरवर्षी लालबागच्या राजाची तयारी ही जवळपास एक 2.5-3 महिने आधी केली जाते आणि लालबागचा राजा यंदा 7 तारखेला आपल्या भेटीला आला। 6 तारखेला म्हणजे 6 सप्टेंबरला सकाळी 11:30 वाजता सुधीर साळवी यांना मी एक फोन केला होता। आता हे सुधीर साळवी जे लालबागच्या राजाचे मानद सचिव आहेत, हे माझे महाविद्यालयीन आयुष्यापासूनचे मित्र आहेत, म्हणजे आम्ही एका वर्गात असलेले आम्ही मित्र आहोत। तर आपल्या शालेय आयुष्यामध्ये आणि त्यानंतर महाविद्यालयीन आयुष्यामध्ये अत्यंत उन्हाळ स्वरूपाचा असलेला हा तरुण बघता बघता आत्ता राजकीय क्षितिजावर भरारी मारण्या इतपत सक्षम आणि महत्वाकांक्षी झालेला आहे। पण ही सगळी लालबागच्या राजाची कृपा म्हणावी लागेल। पण हे करत असताना 6 सप्टेंबरला सकाळी 11:30 वाजता मी दरवर्षी तयारी कुठपर्यंत आली आहे हे विचारण्यासाठी किंवा या संदर्भात काय करायचंय, कारण या लालबागच्या राजाच्या संपूर्ण मंडळाशी आणि या गणपतीशी माझं एक वेगळं नातं आहे आणि त्याच नात्यातून हा फोन मी केला होता। अत्यंत कातरलेल्या स्वरामध्ये सुधीर साळवी यांनी त्यांचे वडील गेल्याचं मला सांगितलं आणि 2 क्षणांसाठी माझ्या पायाखालची जमीन हल्ल्याचा भास मला झाला। याचं कारण काय, तर याचं कारण एक तर आपल्या मित्रावर कोसळलेलं आभाळ आणि दुसऱ्या बाजूला लालबागचा राजा हा संपूर्ण देशातला सगळ्यात मोठा नव्हे तर आशिया खंडातला सगळ्यात मोठा गणेशोत्सव आता पुढे कसा जाणार हा माझ्या मनात आलेला प्रश्न होता। आणि यानंतर मी पुढचाच फोन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना केला आणि त्यांना ही बातमी सांगितली की असं असं घडलंय। त्यावेळेला मुख्यमंत्र्यांच्या तोंडून एकच उद्गार ऐकू आले आणि ते म्हणजे अरे बापरे। पुढच्या क्षणाला त्यांनी स्वतःला सावरत काही गोष्टींच्या सूचना केल्या आणि त्या सूचनाच्या वरती काम सुरू झालं। त्यांनी काही सरकारी अधिकाऱ्यांना सूचना केल्या, काही पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्या आणि याचं कारण असं आहे की लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे आता फक्त लालबागकरांचं राहिलेलं नाहीये, तर ते आता संपूर्ण देशाचं आणि जगभरातल्या गणेश भक्तांचं एक
आराध्य स्थान असं बनलेलं आहे। मग अशा ठिकाणी सुधीर साळवी यांच्यावर कोसळलेला हा डोंगर आणि त्यानंतर संध्याकाळी त्यांच्या वडिलांवर झालेले अंत्यसंस्कार, त्यासाठी त्यांच्या वडिलांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः जातीनं लालबागमध्ये पोहोचले। त्यांनी अंत्यदर्शन घेतलं आणि पुढच्या गोष्टी जे अंत्यसंस्काराच्या विधी होत्या त्या पार पडल्या। ते झाल्यानंतर एक गोष्ट अशी होती की आत्ता जो काही पितृशोक झालेला आहे त्याच्यामुळे पुढचे 10-12 दिवस हे सुधीर साळवी या संपूर्ण लालबागच्या राजाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणार नाहीत हे सगळ्यांना कळून चुकलं होतं। संध्याकाळी तो राहत असलेल्या त्या छोट्याशा घरी मंडळाचे सगळे लोक आणि ते आसपासची सगळी मंडळी ही तिथे पोहोचली। त्यांनी सुधीर साळवी यांना विनंती केली की तू भले स्टेजवर जाऊ नको किंवा तू तिथे गणपतीच्या जवळ जाऊ नको, कारण तुला सुतक असल्यामुळे तू ते करणार नाहीस याची कल्पना आहे। हे जरी खरं असलं पण तिथे तुझी उपस्थिती असणं गरजेचं आहे। आता हे का गरजेचं होतं तर याचं कारण असं आहे, मुंबई पोलीस हे लालबागचा राजा यशस्वी होण्यामागचं एक महत्त्वाचं कारण आहे असं मला वाटतं। आपल्यापैकी काही लोक याच्याबद्दल दुमत राखतील हेही मला माहिती आहे, पण मला एक गोष्ट पूर्णपणे कळलेली आहे की जर मुंबई पोलिसांची सुरक्षा नसेल तर लालबागचा राजा हा आयोजित करणं किंवा त्याचं संपूर्ण नीट नियोजन करणं हे कोणा एरा गबाळ्याचं काम नाहीये। हा, याच्या बदल्यात पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी तिथे जो गोंधळ घालतात, जो घोळ घालतात तोही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देखील माहिती आहे। पण जेव्हा इतका मोठा 10-11 दिवसांचा उत्सव आणि त्यानंतर 2 दिवस चालणारी मिरवणूक जर आपल्याला करायची असेल तर पोलिसांचं समर्थन, पाठिंबा असणं किती गरजेचं आहे हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे। आणि हे नेमकं समजलेला तरुण आहे सुधीर साळवी। त्यामुळे कुठे बॅरिकेड्स लावायचे, कुठल्या रांगा सोडायच्या, मंडळाच्या इतर मंडळाच्या लोकांशी काय बोलायचं, मान्यवरांशी काय बोलायचं, राजकीय व्यक्तींना कसं कोऑर्डिनेट करायचं, पोलिसांच्या कुठल्या अधिकाऱ्यांच्या बैठकांना जायचं, काय या सगळ्या गोष्टींचं योग्य भान हे सुधीर साळवीला आहे। आणि आत्ता ते गेली अनेक वर्ष, जवळपास हे त्याचं आत्ता 20वं वर्ष असेल की तो मानद सचिव आहे। आता त्याला का बदलत नाहीत असा प्रश्न ही माध्यमांमधली काही मंडळी आणि RTI वर गुजराण करणारी काही मंडळी विचारत असतात। पण म्हणजे माहिती अधिकारावर फक्त पत्र टाकून ज्यांच्या घरचे रेशनिंग भरलं जातं किंवा ज्यांचे छानशौक केले जातात अशी मंडळी या मानद सचिव पदाच्या मागे असलेली आपल्याला दिसतात। पण आता यंदाच्या वर्षी काय घडलं तर यंदाच्या वर्षी थेट अनंत अंबानी यांना कार्यकारिणीवरती घेण्यात आलं। म्हणजे काय करण्यात आलं तर त्यांना कार्यकारी सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आलं। आता हे जे अंबानी कुटुंब आहे हे अंबानी कुटुंब एका बाजूला ठाकरे परिवार, पवार परिवार आणि मोदी शहा यांच्या परिवाराशी जसं सख्य जोडून आहे तसं मुंबईतली स्पंदनं माहीत असलेल्या काही मंडळींशी या अंबानी कुटुंबाचे उत्तम संबंध आहेत। आणि त्यापैकीचा एक तरुण आहे सुधीर साळवी। गेली अनेक वर्ष सुधीर साळवी आणि अंबानी यांचा जो असलेला स्नेह आहे त्यातून हे घडलं का की अशी कोणती गोष्ट घडली की मुळातच श्रीमंत असलेल्या लालबागच्या राजाला आपल्या मंडळाच्या, कारण कसं यांचं जे कार्यकारिणी मंडळ आहे मित्र त्याच्यामध्ये 35-36 लोक आहेत आणि या कार्यकारिणी मंडळींना एक अनन्यसाधारण महत्त्व या सगळ्यांमध्ये आहे। जे लोक या ठिकाणी राहतात किंवा या ठिकाणी व्यवसाय करतात त्यांचाच या कार्यकारिणीमध्ये समावेश आहे। बाहेरच्या कोणत्याही माणसांना हे त्याच्यामध्ये घेत नाहीत। आता अशीच गोष्ट इतरही त्यांच्या लालबागच्या राजाच्या बाबतीत घडली जाते। लालबागच्या राजाच्या वरती गेली अनेक वर्ष जोरदार टीका होते आणि विशेषतः बघा ज्या वेळेला मी या लालबागच्या राजाच्या संदर्भात जोडला गेलो आणि याचं लाईव्ह प्रक्षेपण सुरू केलं त्यावेळेला अर्थात याचं खूप मोठं श्रेय स्वर्गीय सुब्रत रॉय यांनाही जातं आणि तितकंच ते राजीव बजाज यांनाही जातं। राजीव बजाज हे त्यावेळेला सहारा समय या वाहिनीचे प्रमुख होते आणि त्यांचे जर सहकार्य नसतं किंवा त्यांचा जर पाठिंबा नसता तर इतकं मोठं धाडस करणं हे माझ्यासारख्या छोट्या माध्यमकर्मीला कदाचित शक्य झालं नसतं। पण
मी एखादा प्रस्ताव त्यांच्याकडे मांडल्यानंतर त्याला एक वेगळं महत्त्व ते देत असत आणि त्याचीच फलश्रुती आज आपल्याला पाहायला मिळते. बरं, हे सगळं होत असताना लालबागच्या राजाचं जे कार्यकारिणी मंडळ आहे हे माझ्याशी कधी वाईट वागलं का? तर कधीच नाही. ते नेहमी स्नेहभावाने वागतात. पण इतका मोठा उत्सव करताना काही गोष्टी चुकून राहतात. त्याच्या आम्हीच पत्रकार बातम्या करतो आणि पुन्हा याच राजाचं दर्शन घ्यायला जातो. ज्या वेळेला हे सगळं सुरू केलं त्यावेळेला अनेकांनी माझ्यावर टीका केली होती, अनेकांनी माझी हेटाळणी केली होती. ती सगळी मंडळी आज माझ्याच बरोबरीने काही ठिकाणी संपादकीय खुर्च्यांवर बसलेली आहेत. तिथून ती व्यवस्थित बोट मोडण्याचं काम करतायत, पण दुसऱ्या बाजूला आपल्या कुटुंब कबिल्यासह जात लालबागच्या राजाचं दर्शन घेत आहेत. आता हा जो परिसर आहे, हा संपूर्ण परिसर सोन्याची किंमत असलेला किंवा सोन्याचा भाव असलेला जमिनीचा तुकडा इथे समजला जातो. या संपूर्ण गिरणगावाच्या परिसराला गेल्या काही काळामध्ये मराठीची जपमाळ करणाऱ्या राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केल्यामुळे हा भाग मोठ्या प्रमाणात गुजराती, मारवाडी आणि जैनांनी व्यापलेला आहे. मोठमोठे टॉवर झालेत आणि मारवाडीज बिल्डरांनी इथे जे काही काम केलंय त्याच्यामध्ये जैन, गुजराती, मारवाडी याच समाजाची लोक अगदी ठळकपणे आणि लक्षणीय पद्धतीने राहत आलेली आहेत. मग या सगळ्या गोष्टी होत असताना लालबागच्या राजाच्या या कार्यकारी सल्लागार प्रमुखपदी आलेले अनंत अंबानी हे नेमके कशासाठी आलेत? तर यंदा त्यांनी राजाला एक साधारण 20 किलोचा 15 कोटी रुपये किमतीचा मुकुट दान केलेला आहे. हे आत्तापर्यंत लालबागच्या राजाच्या दानपेटीत आलेलं सगळ्यात मोठं दान असं समजलं जातं. मग हे दान केलं म्हणून त्यांना ही बक्षिसे दिली का? की त्याच्या मागे त्यांचा आणखी काय उद्देश आहे? याचं कारण असं आहे की गेल्या काही काळामध्ये समाज माध्यमांवरून लालबागचा राजा आता अंबानींचा राजा होणार अशा स्वरूपाच्या बातम्या काही मोठ्या पत्रकारांनी, मोठ्या संपादकांनी आणि त्याचप्रमाणे लोकप्रिय यूट्यूबर्सने चालवलेल्या होत्या. आत्ताच्या सध्याच्या दिवसांमध्ये वर्तमानपत्रांपेक्षा आणि चॅनेलपेक्षा सगळ्यात जास्त आक्रमकपणे जर कोणतं माध्यम आपल्याला वावरताना दिसतंय तर ते आहे समाज माध्यम. आणि याच समाज माध्यमावर सध्या लालबागच्या राजाच्या नाही अंबानीच्या राजाचा धुमाकूळ सुरू होता. आणि त्यामुळे प्रश्न पडला की हा आत्ता लालबागचा राजा लालबाग सोडणार आहे का? त्याच्या कोळी गिरण गावातल्या भक्तांना, लाखो कोटी भक्तांना तो असंच पोरकं करून श्रीमंतांचा, धनिकांचा, बॉलिवूडवाल्यांचा आणि राजकारण्यांचा बाप्पा होणार आहे का असा प्रश्न पडण्या इतपत परिस्थिती का निर्माण झाली? तर अंबानींचं तिथे आलेलं एकूणच अस्तित्व किंवा त्यांनी केलेलं पदार्पण. आता अंबानींना एखादं जर मंडळ बांधायचं असेल किंवा एखादं मंदिर बांधायचं असेल तर मुंबईत भूखंडाची कमी आहे का? तर नाहीये. पण व्यापारी असलेल्या अंबानी कुटुंबाने लालबागच्या राजाचीच निवड केली. याचं कारण इथे असलेला जमिनीचा भाव, इथे करायची असायची डेव्हलपमेंट, या सगळ्या गोष्टी आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही. यात हे सगळं होत असताना याच्या मधला दुवा कोण आहे? तर सुधीर साळवी आहे. आता ज्यावेळेला सुधीर साळवीवर पितृशोकाचा डोंगर कोसळला त्यावेळेला या संपूर्ण मंडळाकडे दुसरा सुधीर साळवी नाही. मित्रहो, काही वर्षापूर्वी कबड्डी महर्षी बुवा साळवी यांचं निधन झालं आणि त्यावेळेला माझा एक लेख होता की कबड्डी खऱ्या अर्थानं पोरकी झाली. याचं कारण काय? तर सगळ्या राजकीय पक्षांशी, IAS IPS अधिकाऱ्यांशी आणि त्याचप्रमाणे क्रीडाप्रेमींशी आणि खेळाडूंशी नातं असलेले असे शंकरराव तथा बुवा साळवी यांचं एक स्थान होतं महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात. ते गेल्यानंतर दुसरा बुवा साळवी कबड्डीने किंवा महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राने पाहिलेला नाही. याचं कारण काय? तर याचं कारण हे होतं बुवा साळवी हे कबड्डीसाठी समर्पित होते. आता अशाच पद्धतीची परिस्थिती ही लालबागच्या राजाच्या दरबारात बघायला मिळते. जर सुधीर साळवी तिथून वजा केला तर त्यांच्याकडे दुसरा सुधीर साळवी झालेला नाही. तो या सुधीर साळवीने दुसरा सुधीर साळवी होऊ दिला नाही का? या मंडळामध्ये आपापसात काही पदाधिकाऱ्यांचे आणि इथल्या कार्यकर्त्यांचे गट आहेत, तट आहेत, वादविवाद आहेत. म्हणजे मग ते कधी राजू लांजवळ आणि सुधीर साळवी यांच्यामधून विस्तव न जाणारा वाद आहे, तर कधी सुधीर साळवीला मंडळातूनच दबक्या स्वरूपात होणारा विरोधही हा काही मी दुर्लक्षित केलेला नाही आणि तो कोणीच दुर्लक्षित केलेला नाहीये. पण त्याचं जे काही या संदर्भातलं काम आहे ते इतकं वादातीत आहे की लालबागच्या राजाच्या निरोपाच्या दिवशी त्याच्या पायाजवळ आपल्याला भावी आमदार म्हणून त्याच्या नावाची चिठ्ठी सापडते. ही बहुधा त्याला त्याच्या कामाला मिळालेली एक दाद किंवा पोचपावती आपण म्हणू शकतो. आता याच लालबागच्या राजाच्या दरबारामध्ये म्हणजे अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी
सोमवारी दुपारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरतीच्या वेळेला उपस्थित होते। आता या मंडळाची एक रीत आहे की ती काय आहे की यांचा एक जो काही पदाधिकारी असतो किंवा यांचा जो एक कार्यकर्ता असतो तोच या लालबागच्या राजाची आरती करतो। आता मुख्यमंत्री किंवा मुंबईचा पोलीस आयुक्त, मुंबईचे आयुक्त किंवा जे कोणी एखाद्या पक्षाचे प्रमुख असतात ते त्या संपूर्ण व्यवस्थेचे प्रमुख असतात, त्याचे ते प्रतिनिधी असतात। आता जर आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा किंवा मुंबईच्या महापौरांचा जर आपण विचार केला तर ते त्या शहराचे प्रथम नागरिक असतात किंवा राज्याचे प्रथम नागरिक असतात। मित्रहो, मला एक प्रश्न पडलाय की जर त्या आरतीच्या वेळी लालबागच्या राजाच्या दरबारात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील किंवा अजित पवार असतील, देवेंद्र फडणवीस असतील, तर ते 12 कोटी जनतेचे प्रमुख म्हणून तिथे उपस्थित होते। त्या आरतीचा काही काळासाठी अधिकृत मान जर त्यांना मिळाला तर तो राज्यातल्या जनतेला मिळालेला मान आहे असं मला एक छोटा माध्यमकर्मी म्हणून वाटतं। आपली कदाचित जर काही वेगळी मतं असतील तर ती आपण मला आमच्या इनबॉक्समध्ये कळवू शकता, पण मला असं वाटतं की आपल्या संपूर्ण कुटुंबासहित जर देशातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या राज्याचा प्रमुख तिथे उपस्थित असेल आणि त्याला जर आरतीचा मान देता आला नसेल किंवा तो मिळाला नसेल तर मग राजा लालबाग सोडतोय का? त्याला अंबानींना जोडायचंय आणि शिंदेंना तोडायचंय का? हा संपूर्ण परिसर जैन, गाला, छाबरिया, पिरामल यांसारख्या मारवाडी, जैन, गुजराती लोकांनी भरलाय। तिथून सावंत, दळवी, बोरकर, मयेकर, फणसळकर, आचरेकर, सामंत, कर्वे, बर्वे, शिंदे, कांबळे, वाघमारे यांना हद्दपार करायचंय का? इथल्या गिरण गावातला जो काही मराठी टक्का आहे तो योजनाबद्ध पद्धतीने कुणाला तरी संपवायचा आहे का की तो संपतोय का? आपल्याला काय वाटतं मित्रहो? लालबागच्या राजाने लालबाग सोडलंय असं मी आपल्याला सुरुवातीला म्हटलं होतं। राजाने लालबाग सोडलं तर कदाचित भविष्यात एखादं दुसरं मंडळ किंवा दुसरा गणपती त्याच पद्धतीत पुढे येईल। याचं कारण आहे की साधारण आपण जसं मी म्हटलं की 2005चा काळ होता, त्यानंतर लालबागच्या राजाची प्रसिद्धी झाली आणि प्रसार माध्यमांमध्ये तो ठळकपणे दिसू लागला। त्याआधी मुंबईचा राजा म्हणजे गणेश गल्लीचा गणपती, 22 फुटांची मूर्ती असते, तेजुकायचा राजा, चिंतामणी, चिंचपोकळीचा चिंतामणी, हे जे गणपती आहेत हे मुंबईतले मोठे आणि मानाचे मान्यवरांचे असे गणपती आहेत। आज लालबागच्या राजाला केंद्रीय गृहमंत्री असो किंवा केंद्रीय मंत्री असो, राज्याचे मुख्यमंत्री असो, बॉलिवूडचा महानायक असो किंवा क्रिकेटचा देव असो, हे सगळे येतात म्हणून प्रसिद्धी मिळते। पण या सगळ्या मंडळींनी आता एक विचार करण्याची वेळ आलेली आहे। अंबानींसारखी कुटुंब ज्या वेळेला लालबागच्या राजाच्या पायाशी येत आहेत त्यावेळेला त्यांना स्वतःला काहीतरी मागायचं आहे। मागता मागता ते लालबागच्या राजालाच मागणार नाहीत ना, याची काळजी तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनीच घ्यायला हवी। आणि जर लालबागच्या राजाकडे अंबानींना जोडलं जातंय तर मुख्यमंत्री शिंदेंना तोडलं जातंय का? मुख्यमंत्री शिंदे आपल्याला काय वाटतं या सगळ्या घटनेमुळे काहीसे दुखावले असतील किंवा त्यांचे समर्थक, त्यांचे शिवसैनिक, कारण काल ज्या वेळेला तिथे त्यांचं आगमन झालं त्यावेळेला हजारो लोक जय महाराष्ट्र, बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, गणपती बाप्पा मोरया, एकनाथ शिंदे आगे बढो अशा गोष्टी तिथे बोलत होते। ही सगळी माणसं दिवसागणिक वाढत आहेत, लालबागच्या राजाची गर्दी वाढते आणि त्या गर्दीत असलेल्या मंडळींकडून एकनाथ शिंदेंना मिळणारं समर्थनही वाढतंय। याचं कारण असं आहे, व्यक्ती म्हणून एकनाथ शिंदे यांचा उदो करण्याची माझी इच्छा नाही, पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मग ते उद्धव ठाकरे असोत, त्या सुप्रिया सुळे असोत किंवा एकनाथ शिंदे अथवा देवेंद्र फडणवीस असोत, अजित पवार असोत किंवा रामदास आठवलेही असोत, आपल्याला जी कास धरायची आहे ती 12 कोटी जनतेच्या प्रातिनिधिक प्रमुखाची धरायची आहे आणि त्यामुळे राजाने लालबाग सोडू नये अशी माझी इच्छा आहे। पण त्याच वेळेला लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने अंबानींना जोडताना शिंदे, कांबळे, सावंत, दळवी यांना तोडू नये इतकीच लालबागच्या राजाला प्रार्थना आहे। मला असं वाटतं की जर लालबागचा राजा
भक्तांचं ऐकत असेल तर मीही त्याचा एक भक्त आहे, कदाचित तुम्हीही त्याचे एक भक्त असाल, तो आपलं दोघांचंही ऐकेल असं मला वाटतंय। आपल्याला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतंय आपण मला आवर्जून कळवा आणि आपण कळवलेल्या मुद्द्यांवर आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत। धन्यवाद मित्रांनो।